इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला। विविध प्रभागातील मतदान केंद्रावर पहाटेपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले। दिवसभर मतदानाचा उत्साह कायम राहिला असून सायंकाळी गर्दी अधिक वाढली होती। नगरपालिकेतून महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली। शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमुळे शहरात लोकशाहीचा उत्सव साजरा झाल्याचे वातावरण निर्माण झाले। या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये प्रांजल वरपे हिचा समावेश होता। मतदान करून बाहेर आल्यानंतर तिने आपला आनंद व्यक्त केला। यावेळी निवडणूक अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रांजलला पहिल्या मतदानाबद्दल अभिनंदन करून तिचे कौतुक केले। यावेळी सचिन वरपे उपस्थित होते। लोकशाही मधला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे मतदानाचा दिवस। हा मतदानाचा दिवस इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे मतदार इचलकरंजीचे नागरिक मतदानासाठी बाहेर पडलेत। आपले नगरसेवक, आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा त्यांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह दिसतो आणि हा उत्साह 100% माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की BJP आणि महायुतीचे 55+ आमचे नगरसेवक निवडून येतील। आम्ही उद्या आता गुलाल खेळायला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला आम्ही सज्ज आहे। ताकदीनं आमचे सगळी प्रचार यंत्रणा पूर्ण झाली। आमचे कार्यकर्ते मतदान बाहेर काढायला आणि केंद्रापर्यंत आणायला सगळीजण अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साहानं काम करतात। नमस्कार। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं आज उत्साहजनक मतदान इचलकरंजी शहरवासियांनी त्या ठिकाणी केलेलं। शिवशाहू आघाडी व भारतीय जनता पक्षाची युती असा निवडणुकीचा कल त्या ठिकाणी पाहायला मिळाला। सुरुवातीला शिवशाहू आघाडीला उमेदवारच मिळणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती भारतीय जनता पक्षाने युतीने त्या ठिकाणी केली होती, परंतु जनतेनं असणारी पाण्याबद्दलची नाराजी, शहरातल्या रस्त्याची नाराजी, अशा आरोग्याबाबतीतल्या सुविधाची नाराजी या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न केला। मला आत्मविश्वास त्या ठिकाणी वाटतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये 35+ या ठिकाणी शिवशाहू आघाडीच्या जागा त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापौर हा शिवशाहू आघाडीचा त्या ठिकाणी राहील। वेगळं वलय हे मतदारांच्या नजरेतून त्या ठिकाणी पाहायला मिळालं, त्याचा खास आनंद होतो। धन्यवाद।